मित्रांनो, सध्या युद्धामुळे सगळीकडेच लॉकडाऊन लागते की काय याची चर्चा सुरू आहे. याच दृष्टीने सोशल मीडियावर दुसरीच चर्चा चालली आहे, ती म्हणजे आता लॉकडाऊन झालं तर आपण लगेच इंस्टाग्रामवर रील्स बनवायला सुरुवात करणार. आता लॉकडाऊन होईल की नाही हा वेगळा विषय, पण तुम्ही जर खरंच कंटेंट क्रिएटर व्हायचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगल्या कॅमेराचा फोन हवा. आता चांगला कॅमेरा म्हणलं की सगळ्यांना आयफोनच आठवतो, पण टू बी ऑनेस्ट जर तुम्ही कंटेंट क्रिएशनची सुरुवातच करणार असाल तर आयफोनचं बजेट अनेकांचं नसतं. राजा सुरुवातीला एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करणंही बरोबर नाही. सध्याचे कितीतरी मोठे रील स्टार आणि यूट्यूबर्स यांची सुरुवात ही अगदी साध्या व्हिडिओपासून झाली होती, हे लक्षात घ्या. त्यामुळे कंटेंट क्रिएशन किंवा व्लॉगिंग सुरू करण्यासाठी आयफोनपेक्षा कमी बजेटमध्ये कोणते चांगले ऑप्शन्स आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की व्लॉगिंग करायचं म्हणलं तर फोनचा फक्त कॅमेरा चांगला असून चालत नाही. फोनची बॅटरीही चांगली हवी आणि त्यात स्टोरेजही भरपूर हवं. कारण एक तर तुम्ही बाहेर जाऊन व्हिडिओ करणार असाल तर बॅटरी दिवसभर तरी पुरायला हवी, आणि भरपूर व्हिडिओ शूट करणार असाल तर त्यासाठी स्टोरेज हवं. सो कॅमेरा, बॅटरी आणि स्टोरेज हे 3 आपले मेन क्रायटेरिया असणार आहेत. बाकी जेवढे जास्त चांगले फीचर्स मिळतील तेवढे चांगलंच. तर सुरुवात करूया. या लिस्टमधला पहिला फोन आहे नथिंग फोन 3A Pro. 30,000 रुपयांचा फोन आहे. यामध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळतं. सो स्टोरेजचा प्रश्न मिटला. कॅमेऱ्याचं म्हणाल तर एकदम खतरनाक कॅमेरा सेटअप मिळतो. 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आहे, ज्यात OIS मिळतंय. सो तुम्ही चालत चालत व्हिडिओ काढला तर एकदम स्मूथ येतो. टेलिफोटो लेन्स ही 50 मेगापिक्सेलची येते आणि त्यातही OIS दिलंय. यासोबतच 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेराही येतो. फ्रंट कॅमेराही 50 मेगापिक्सेलचा आहे आणि विशेष म्हणजे फ्रंट बॅक दोन्ही कॅमेऱ्यांनी 4K रेकॉर्डिंग करणं शक्य आहे. त्यामुळे कंटेंट क्रिएशन आणि व्लॉगिंगसाठी हा बेस्ट कॅमेरा फोन म्हणता येईल. बॅटरीच्या बाबतीत हा फोन थोडा मार खातो. 5000 mAh एवढीच बॅटरी येत आहे. मात्र 50 वॉटचं फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. सो थोड्या वेळात फोन चार्ज करून तुम्ही पुन्हा शूट करू शकता. बाकी यात स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर, AMOLED डिस्प्ले, इसेन्शियल की असे बरेच फीचर्स मिळतात आणि दिसायला तर हा फोन एकदम खासच आहे. दुसरा फोन आहे आयकूचा Neo 10R. याच्या 2 व्हेरियंटमध्ये 256GB स्टोरेज मिळतंय. 8GB रॅमचा व्हेरियंट घ्याल तर तो 29,000 रुपयांना पडेल आणि 12GB रॅमचा व्हेरियंट 31,000 रुपयांना मिळेल. तुम्ही जर व्हिडिओ शूटिंग सोबत एडिटिंग देखील याच फोनवर करणार असाल तर 12GB रॅमचा व्हेरियंट प्रेफर करा. बाकी यात 6400 mAh एवढी मोठी बॅटरी मिळते, जी 80 वॉट फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते. सो बॅटरीचंही टेन्शन नाही. 2 क्रायटेरिया तर परफेक्टली पूर्ण झाले. कॅमेरा बघूया कसा आहे. ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतोय. मेन कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे, ज्यात सोनीची IMX882 लेन्स मिळते. कॅमेराला OIS पण मिळते, म्हणजे रेकॉर्डिंग स्टेबल होणार. दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. मेन कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा दोन्हीला 4K रेकॉर्डिंग सपोर्ट आहे. बाकी यात मग स्नॅपड्रॅगनचा 8S Gen 3 प्रोसेसर मिळतो. AI फीचर्स मिळतात. गेमिंगसाठी डिझाईन केलेला फोन आहे, सो एडिटिंग प्रोसेस ही चांगलीच होईल. 3 वर्षांचे OS आणि 4 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतात. AMOLED डिस्प्लेही आहे. सो रेग्युलर यूजसाठीही परफेक्ट असा हा फोन आहे. तिसरा ऑप्शन म्हणजे OnePlusचा Nord 5. या लिस्टमधले बाकीचे फोन 30,000च्या आसपास आहेत, मात्र हा फोन थोडा महाग आहे. याचा 8GB 256GB व्हेरियंट 34,000पर्यंत जातं, तर 12GB रॅमवालं तेवढंच स्टोरेज असणारं व्हेरियंट 37,000पर्यंत जातं. प्राइसिंगच्या बाबतीत हा थोडा जास्त वाटतो, पण फीचर्सही यात तसे आहेत. 6800 mAh एवढी मोठी बॅटरी आहे. फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कॅमेराचं म्हणाल तर फ्लॅगशिप लेवलचे 50 मेगापिक्सेलचे कॅमेरे मिळतात. फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडला 4K शूटिंग सपोर्ट आहे. मेन कॅमेराला शेक फ्री OIS मिळतंय. सोबत 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेराही आहे. बाकी 4 वर्षांचे OS आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतात. AI फीचर्स मिळतात. स्नॅपड्रॅगनचा 8S Gen 3 प्रोसेसर मिळतो. AMOLED डिस्प्ले मिळतो. असे सगळे फीचर्स आहेत. सो हा पण एक चांगला ऑप्शन आहे. बाकी तुम्हाला सॅमसंगचाच फोन हवा असेल पण S सिरीज एवढं बजेट नसेल तर A56 हा एक चांगला ऑप्शन आहे. 256GBचे स्टोरेज, 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा असं सगळं येतं. बॅटरी मात्र 5000 mAh एवढीच आहे आणि चार्जिंग स्पीड पण म्हणावा इतका खास नाही आहे. शिवाय फोनची किंमत ही 45,000 रुपये एवढी आहे. याआधी आपण पाहिलेल्या तिन्ही फोनपेक्षा ही कितीतरी जास्त आहे, पण लॉंग टर्म यूजसाठी सॅमसंगचे फोन चांगले असतात. शिवाय कॅमेरा क्वालिटी 2-3 वर्षानंतरही तशीच राहते. सो तुम्ही जर सॅमसंगचे फॅन असाल तर हा एक चांगला पर्याय आहे. बाकी आपल्या 30,000 बजेटकडे परत येऊयात. पुढचा फोन आहे रिअलमीचा GT70. 8GB 256GB व्हेरियंट हा 31,000 रुपयांमध्ये येतो. 7000 mAh बॅटरी आणि 120 वॉटचा फास्ट चार्जर हा तगडा कॉम्बो आहे आणि 4K 60 FPS रेकॉर्डिंग करणारा AI ट्रॅव्हल कॅमेराही यात दिला आहे. सो आपल्या सगळ्या क्रायटेरियांमध्ये एकदम परफेक्ट असा हा फोन बसतो. याचं 12GB रॅमचं व्हेरियंट मात्र डायरेक्ट 36,000 रुपयांना बसतं. सो ते एवढं व्हॅल्यू फॉर मनी वाटत नाही. पण 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजचं व्हेरियंट 42,000 रुपयांमध्ये येईल.
सो मेमरी जास्तच हवी असेल तर हा ऑप्शनही चेकआउट करू शकता. सो कंटेंट क्रिएटर व्हायचं असेल तर हे काही ऑप्शन्स तुम्ही बघू शकता. मला पर्सनली यातला Nothing 3A Pro आणि Realmeचा ऑप्शन जास्त चांगला वाटला. तुम्हाला यातला कोणता फोन आवडला आणि या लिस्टमध्ये आणखी कोणता फोन असायला हवा होता हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.